नमस्कार मित्रांनो. 29 जूनच्या भागामध्ये चारू येथे म्हणते, "काय गं मंजू आत्या, झोपला का डुग्गू?" पण मंजू मात्र काहीही बोलत नाही. चारू म्हणते, "अगं काय झालं? सापडला ना डुग्गू? मग तू अशी गप्प का?" मंजू म्हणते, "खरं सांग चारू, तू त्या मेघनाताईकडं का गेली होती?" चारू म्हणते, "मंजू आत्या, अगं मी खरं सांगते. मी निशीला भेटायला गेले होते. पण निशी तिथे नव्हती. मी यायला लागले तर मेघना आंटीने मला अडवलं. तेवढ्यात तिथे मोबाईल खेळत डुग्गू आला. मी त्याला एवढंच म्हटलं, तू मोबाईल खेळू नको, नाहीतर मी मंजू आत्याला सांगेल." मंजू म्हणते, "चारू, तुला वाटतं का तू खरं बोलतेस?" चारू म्हणते, "अगं मी कशाला खोटं बोलेल? डुग्गू माझा लहान भाऊ आहे. मला त्याची काळजी नसणार का?" मंजू म्हणते, "माहीत आहे तुला किती काळजी आहे. अगं डुग्गू हरवल्या म्हटल्यावर ती ओवी त्याला शोधायला बाहेर गेली. काय गं चारू, तू काय केलंस?" चारू ओरडते, "ए मंजू आत्या." मंजू तिला शुकशुक करते. तेवढ्यात डुग्गू उठतो. मंजू म्हणते, "बाळा झोप." आणि म्हणते, "चारू हळू बोल." चारू म्हणते, "मंजू आत्या, त्या ओवीचं नाव नाही घ्यायचं. तिचं नाव घेतलं ना माझ्या डोक्यात तिडीक जाते. आणि नाही त्या ओवीला मी संपवलं ना तर माझं नाव चारू नाही." ते निघून जात असते. तेवढ्यात बंधू दारात उभा असतो. चारू त्याच्याकडे रागाने बघते आणि निघून जाते. बंधू म्हणतो, "बघितलं ना मंजू, तुझ्या भावाने हे संस्कार केले का मुलीवर? आणि काय गं, तू अशी उद्धट मुलगी शिनूच्या गळ्यात बांधणार आहे? तो भोळा भाबडा मुलगा मंजू तुला शोभतं का?" आता मात्र मंजूला बंधूचं सगळं म्हणणं पडतं. सकाळी मेघना फोनवर बोलत असते, "साईल, अशी कशी मीटिंग ठेवली?" ठीक आहे, मी सांगते नीरजला." तेवढ्यात नीरज येतो. मेघना त्याला खुणवते आणि बसायला सांगते. फोन बंद करून म्हणते, "नीरज, आपल्याला लवकरात लवकर मुंबईला जावं लागेल." तेवढ्यात निशी पाणी घेऊन येते. नीरज म्हणतो, "एवढी घाई का?" मेघना म्हणते, "अरे साईलने मीटिंग ठेवली आहे." नीरज म्हणतो, "मग तू जा, माझं काय काम आहे तिथे?" मेघना निशीकडे बघते आणि हसत त्याला म्हणते, "अरे तू पण मेंबर आहे, विसरला का? आणि तुझी आत्या पण तिथे येणार आहे. आपण गेलो नाही ना ते बरं दिसणार नाही. सो प्लीज." नीरज म्हणतो, "ओके." आता मात्र मेघनाच्या मनासारखं होतं. ती मनात म्हणते, "इकडे राहून मला माझा हेतू पूर्ण करता येणार नाही. आणि काल चारूने जी गडबड केली ना त्यामुळे इकडे राहण्याची रिस्क मी घेऊ शकत नाही." श्रीनू त्याचा मोबाईल चालू करायचा प्रयत्न करत असतो. तेवढेच चारू येते. पुढे मोबाईलचा बॉक्स करत म्हणते, "हे घे. अरे हे मस्त मॉडेल आहे. आत्ताच लॉन्च झालं. ह्या नांदिवलीमध्ये कुणाकडेच नसेल." ती बळजबरीने त्याच्या हातात देते. तो म्हणतो, "हे बघ चारू, मला पैशाने विकत घ्यायचा प्रयत्न करू नकोस. मी पैशाने विकला जाणार नाही आहे. मी प्रेमाने आपला होणारा माणूस आहे. त्यामुळे तुझे हे घाणेरडे प्रयत्न आहे ना, प्लीज ते थांबव. आणि माझं प्रेम मिळवायची तुझी कुवत नाही आहे. ज्याला मानाची श्रीमंती लागते ती तुझ्याकडे 1% पण नाही आहे." चारू म्हणते, "मी पण बघते. एक दिवस तू आपण होऊन माझ्याशी लग्न करायला तयार होशील." बोट दाखवत म्हणते, "हे चॅलेंज आहे माझं." आता श्रीनू हसायला लागतो आणि म्हणतो, "तुझं हे स्वप्न ह्या जन्मात काय कुठल्याही जन्मात पूर्ण होणार नाही." तो तिचा हात पकडतो आणि तिच्या हातावर मोबाईल जोरात आपटतो आणि म्हणतो, "हे माझं चॅलेंज आहे. तुझा मोबाईल नको आहे मला. मी माझा मोबाईल कसा पण रिपेअर करून घेईल." बोट दाखवत म्हणतो, "तुझं खोटं सगळ्यांसमोर आणेल. तू नीरजच्या आईकडं का गेली होती? आम्हाला पटेल असं स्पष्टीकरण तू अजूनही दिलेलं नाही आहे." ते श्रेणू, तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. आता नाही आणि उद्या आपलं लग्न झालं ना तरी पण नाही. आता मात्र श्रेणू तिला इग्नोर करतो आणि अभ्यासाला लागतो. आता तर चारू त्याला डायरेक्ट पकडते. तो स्वतःला सोडत म्हणतो, "चारू." ती म्हणते, "तू हे विचारलं असतं ना तर तुला नक्की सांगितलं असतं श्रेणू." श्रेणू म्हणतो, "चारू लांब हो." चारू त्याचं तोंड पकडत म्हणते, "श्रेणू, तुझं काय करू रे मी? तुझा किती राग आला ना तरी तुझ्यावर प्रेमच करा वाटतं. तुला कळत नाही त्याचं काय करायचं." श्रेणू मात्र खूप तडफडत असतो. ती म्हणते, "तुला दिसत नाही का माझं प्रेम? खरंच दिसत नाही." आता श्रेणू म्हणतो, "चारू." आणि जोरात ढकलतो. ती पडायला लागते पण स्वतःला सावरते. श्रेणू म्हणतो, "आताच्या आता माझ्या खोलीतून चालती हो. चल निघ." आता चारू त्याच्याजवळ येते आणि मोठ्याने हसते आणि निघून जाते. बाहेर हसत येते. तेवढ्यात लाली पकडते आणि म्हणते, "चल." ती म्हणते, "लाली आत्या, काय झालं?" लाली तिला रूममध्ये आणून म्हणते, "तू हसतेस का?" चारू म्हणते, "लाली आत्या, सगळ्यांना राहून राहून एकच प्रश्न पडला. मी मेघना आंटीकडं का गेली होती?"
लाली म्हणते अगं मला पण तोच प्रश्न पडला, तू तिच्याकडे काय गेली होती? चारू म्हणते लाली आत्या, तू माझ्या सासू आहेत ना, म्हणून तुम्हाला सांगते. मी त्यांच्याकडे गेले होते हे विचारायला, ओवीचं काय करायचं? तर त्यांचं पण तेच म्हणणे, जोपर्यंत ओवी इकडनं जात नाही तोपर्यंत श्रीनू माझा होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तिच्या वडिलांकडे तिला पाठवून द्या असं म्हणाल्या त्या. तेच बोलणं चालू असताना डुगूने शूट केलं की काय याचीच भीती मला होती. लाली म्हणते अगं त्या मेघना आणि उमाचं चांगलं चाललंय, मग ती तुला असा सल्ला का देईल? आता मात्र चारू खोटं नाटं सांगते आणि दोघी पण हसायला लागतात. चारू म्हणते आलेचा. लाली म्हणते गुणाची ग माझी बाई ती. निशी आणि मेघना रघुनाथच्या घरी जातात. निशी म्हणते दादा मी 2 दिवसात मुंबईला जाणार. उमा म्हणते अगं एवढ्यात का चालली? रघुनाथ म्हणतो उमा तिचं लग्न झालं, तिला सासरी जायला हवं ना. आता मेघना पण त्यांना बिझनेसचं कारण सांगते आणि म्हणते आता इथे जास्त वेळ नाही थांबता येणार. ते तिघं पण बाहेर जातात. ओवी म्हणते निशी डोंट वरी, मी दादा आणि मावशीबरोबर आहे ना. निशी म्हणते हो मी का काळजी करणार, तू पण लेक आहे ना त्यांची. आता ती ओवीला रडत मिठी मारते. श्रीनू टेन्शनमध्ये हॉलमध्ये बसलेला असतो. कांता म्हणतो श्रीनू अरे काय झालं? तेवढ्यात बंधू येतो आणि तोंड झाकून बसलेला असतो. कांता म्हणतो बंधू काय झालं? तर म्हणतो काही नाही भाऊजी, भाताची लावणी करायची आहे. मी नेहमीच्या माणसांना बघायला गेलो पण ते यायला तयार नाही आहे. कांता म्हणतो मग हे जनरल आहे, मी आहे ना, मी करतो व्यवस्थित. तो गमत करत असतो आणि म्हणतो अरे वा निशी आली, पाहुणे आले. निशीला बघून सगळेच आनंदित होतात. बंधू म्हणतो निशी कशी आहेस? निशी म्हणते काका आम्ही 2 दिवसात मुंबईला चाललोय. आता मात्र सगळेच इमोशनल होतात. कांता म्हणतो अरे बापरे. बंधू म्हणतो म्हणजे तू आम्हाला सोडून कायमची जाणार? आता बरंच काही बोलणं होतं. कांता म्हणतो निशी नीरजराव, लाली तुमच्याशी जे उलटसुलट वागली ना, हात जोडून म्हणतो त्यासाठी मी तुमची माफी मागतो. नीरज आणि निशी म्हणतात अहो असं काही करू नका. मंजू म्हणते निशी तू एवढ्या लांब चालली, थांब मी आलेचा. निशी म्हणते अरे एवढं काय, तुम्ही सगळे येऊ शकता ना मुंबईला फिरण्यासाठी. कांता म्हणतो वा वा ही आयडिया चांगली आहे, पण आमचं जे लाली नावाचं चक्रीवादळ आहे ना, आम्ही ते इथेच ठेवून येऊ. आता मात्र सगळे खळखळून असतात पण शिनूच्या डोळ्यात पाणी असतं. निशी म्हणते शिनू, तो डोळे पुसत म्हणतो अगं काही नाही. आणि म्हणतो नीरज तू मला माझ्या बहिणीचा नवरा कमी आणि मित्रच जास्त वाटला, पण माझ्या बहिणीची काळजी घे आणि या मित्राला कधी विसरू नको. आता कांता आणि बंधू त्याला सावरतात. मंजू येते आणि निशीचं औक्षण करते. तिची ओटी भरायला लागते. तेवढ्यात लाली येते आणि जोरात ताट उडवते. आता मात्र बंधू जोरात ओरडतो रोज रोज तुझं काय चाललं हे? रोज उठून तुझा नवीन तमाशा असतो, का वागतेस असं? आणि तुला असं बघून काय मिळतं? लाली म्हणते का आणि कशाला हे जाऊ द्या, पण ही इकडे का आली? कांता म्हणतो लाली हे तिचं बापजाद्यांचं घर आहे. लाली म्हणते हां, मईच्या बापाने घेतलेला निर्णय तो सुद्धा महत्त्वाचा आहे ना. मंजी म्हणते लालीताई निशी माहेरवाशीने, आपल्याकडून पहिल्यांदा ती सासरी जायला निघाली म्हणून फक्त निरोप घ्यायला आली. अहो बाकी काही नाही, पण माहेरी तिची ओटी भरायला नको का? लाली म्हणते असले समारंभ आधी पण झाले, पण ही गावातून गेली का? कांता म्हणतो अहो मंजूवहिनी कुणाला विचारताय तुम्ही? माहेरवाशीन सासरी नांदते आणि कधीतरी ती माहेरी येते, तेव्हा तिची सासरी जाताना ओटी भरतात. माहेरच्या घरामध्ये तंबू ठोकून असणाऱ्या बाईला हे सगळे रीतिरिवाज कसे माहीत असणार? लालीची अवकात काढल्यानंतर तिची बोलतीच बंद होते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.